सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, लवकरच कांदे लावणी येईल, मग आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी करत असतो. कांदा बटाटा भजी ही नेहमीची भजी झाली. आपण कधी कधी पालकाची वगैरे सुद्धा भजी करतो, पण कसं आहे आपण ती पारंपरिक करतो की बाबा जसं की एक पालकाचं पान तळून घातलं किंवा काही असं. पण मी ही जी आज तुम्हाला पालकाची भजी दाखवणार आहेत ना, ती मी हलवाई स्टाईल केलेली आहे आणि त्याच्यात मी असे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत, त्यामुळे ती भजी खूप वेळपर्यंत कुरकुरीत राहतात आणि छान मस्त चवीला होतात. तसंच मी एक फ्रेश मसाला करून सुद्धा त्याच्यात घातलेला आहे, तर त्यामुळे त्या भाज्याची लज्जत अजूनच वाढते. तर मी हे कोणते निश्चित बदल केलेले आहेत हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप करू नका. आणि माझी ही जर पाककृती तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका, कारण त्यामुळे माझ्या या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील. तर चला आता आपण या पालकाच्या भज्याच्या रेसिपीकडे वळू. तर आता आपण जी पालक भजी करणार आहोत जरा वेगळ्या स्टाईलने, त्याच्यासाठी हा मी इकडे पालक घेतलेला आहे 250 ग्रॅम. तो धुवून निथळून असा घेतलेला आहे आणि असा जाडा जाडा चिरायचा, खूप बारीक चिरत बसायचं नाही, अगदी एकात 2-4 असंच करायचं. त्याच्यानंतर हा एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा, म्हणजे थोडासा मोठाच असा एक कांदा आपण जसं ह्याला चिरतो भजीला तसा उभा उभा चिरून घेतलेला आहे. आणि हे 2 बटाटे आहेत, ते बटाटे कसे कापायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि इथे ह्या मी एक 4 मिरच्या घेतल्या आहेत. तर प्रथम आपण आता बटाटा कसा कापायचा ते सांगते. आपण जसं स्लाइसला कापतो तसं पातळ पातळ ह्याचे स्लाइस काढायचे आणि त्याचं ज्युलियन कटिंग करायचं. फक्त जरा बारीक करा, खूप जाडबीड ठेवू नका, म्हणजे ते छान दिसेल आणि लवकर शिजले बघा असं ह्या टाईप. तर हे बघा आपण ज्युलियन कटिंग म्हणतो ना त्या टाईपचा असा हा बटाटा फक्त पातळ पातळ कापायचा. आणि तो बटाटा काळा पडू नये म्हणून ह्या पालकाच्या खाली असा घालून ठेवा, म्हणजे तो काळा पडत नाही. आता आपण या ज्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा अशा मधून चिरून बारीक बारीक कापून घ्यायचे. तर आता या भज्यांसाठी आपण एक खास मसाला तयार करणार आहोत. तर हे आहेत 1 टेबलस्पून धणे, नंतर 1 टीस्पून जिरा आहे आणि हाफ टीस्पून मिरी आणि हाफ टीस्पून बडीशेप. हे सगळं आपण आता भाजून घेणार आहोत. इथे मी एक कढई गरम करत ठेवलेली होती, तर त्याच्यात आपण हे भाजून घ्यायचं आहे. आणि खूप भाजायचं नाही, अगदी लालबिल होईपर्यंत भाजायचं नाही, शेकायचं आहे फक्त. हा बघा इतकाच तो रोस्ट करून घ्यायचा, खूप भाजायचा नाहीये, 1 ते 2 मिनिटं. आणि हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि हा मसाला थोडा थंड झाला ना की तो आपल्याला खलबत्त्यात कुटायचा आहे, मिक्सरला नाही फिरवायचा आहे, कारण तो असा थोडासा जाडसर, म्हणजे आपण चावताना ते दाताखाली आले पाहिजेत पदार्थ, असा थोडासा जाडसर क्रश म्हणतात ना तसा करायचा आहे. म्हणून तो थंड झाला की खलबत्त्यात कुटायचा. तर हे बघा आपण त्या मसाल्याची अशी जाडसर पावडर म्हणा किंवा क्रश म्हणा करून घेतलेला आहे. आता इथे मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे, ते मेजरमेंटच्या 2 कप एवढं घेतलेलं आहे. चांगलं बारीक असं दळलेलं पाहिजे. आणि त्याच्यात आपण आता काही हे सुके मसाले ऍड करणार आहोत, जसं की पाव टीस्पून एवढी हळद, हळद जास्त घालू नका नाही तर काळी होतात भजी. तेवढंच हाफ टीस्पून एवढं तिखट, हे कमीच घालायचं कारण नाही तर कलर चेंज होतो. त्याच्यानंतर त्याच्यात आपण हा जो कुटलेला मसाला आहे तो घालणार आहोत सगळाच. नंतर हा खायचा सोडा म्हणतो तो एक 2 ते 3 चिमूट, जास्त नाही घालायचा, 2 ते 3 चिमूट बास होतो. आणि हिंग लागतो डायजेशनसाठी म्हणून पाव टीस्पून एवढा हिंग घालू आपण त्याच्यात. आणि आता आपण सगळ्यात शेवटी 1 टीस्पून एवढं मीठ घालू. मीठ जास्त घालू नका कारण पालक थोडासा असा खारट लागतो, म्हणून 1 टीस्पून एवढं मीठ घालू. आता हे सगळे मसाले पहिल्यांदा असे कोरडे मिक्स करून घ्या, म्हणजे छान ते मिक्स होतील एकमेकात. आता
आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याची एक अशी जाड पेस्ट करून घ्यायची आहे. खूप पाणी घालायचं नाही, एकदम थोडं थोडं घालून मग पेस्ट करायची. तर हे बघा असं घट्टसर भिजून घ्यायचं, जास्त पातळ करायचं नाही, कारण पालकाचं पाणी सुटणार आहे म्हणून आपण जास्त पातळ नाही करत आहोत. आता या ज्या आपल्या भाज्या आहेत त्या हळूहळू याच्यात मिक्स करत जायच्या. म्हणजे पहिल्यांदा थोडं घालायचं, तो पालक मग खाली बसतो असा, आणि मग बाकीचं. पण एक लक्षात ठेवायचं, हे करताना पालकचं जास्त असं चुराडा होऊ द्यायचं नाही, म्हणजे चुरायचं नाही. हलक्या हलक्या हातानं असं वरच्यावर असं मिक्स करत राहायचं. हे बघा या प्रकारे. हे बघा हे असं आपण या प्रकारे मिक्स केलेलं आहे. जास्त त्या पालकला चुरत बसायचं नाही, वरच्यावर असं छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्याला अजून कुरकुरीतपणा येण्यासाठी मी जवळजवळ 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालत आहे, किंवा पाव वाटी घाला. ते पुन्हा मिक्स करा. आणि आता हलवाई काय करतात, तर त्याला जास्त कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि एक वेगळी जी चव लागते आपल्याला ह्याच्याकडची, हलवायांकडच्या भजीची, तर त्याच्यात हे शेव घालतात. तर शेव घातल्यामुळे कसं त्याला एक वेगळी छान चव येते. ते त्यांचे उरलेले सुरलेले शेव असतात ते घालतात. आपण आपले नेहमीच्या वापरातले जे असतात घरातले ते घालू आणि पुन्हा मिक्स करू ह्याला चांगलं. मिक्स झाल्यावर ते मिश्रण साधारण ह्या टाईपचं दिसतं. आणि आता इथे आपण एका कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. ते तापलं की आपण मग भजी सोडणार आहोत. तेलाला मिडियम टू हाय अशी गॅसची फ्लेम ठेवायची आहे, फार स्लो ठेवायचं नाही, नाहीतर मग भजी तेल पितील. तर आता आपण घालायला सुरुवात करणार आहोत. तुम्हाला जशी जमतील तशी घाला, याला काय असं काय हार्ड अँड फास्ट नाहीये, फार असंच घालायला तसंच पाहिजे असं. हे बघा तुम्ही बघू शकता आता बुडबुडे थोडे कमी झालेले आहेत. आता या भज्यांना आपण खालीवर करत छान तळून घ्यायचंय, कुरकुरीत अशी मस्त. तर इथे तुम्ही बघू शकता आपली भजी छानपैकी गोल्डन ब्राऊन कलरवर तळलेली आहे आणि ती आता आपण बाहेर काढणार. त्याला सुंदर असा क्रंच आलेला आहे. तुम्हाला मी ताटलीत घालून दाखवते. हा बघा मस्तपैकी अशी कुरकुरीत छान भजी तयार झालेली आहे. तर मंडळी मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरले, म्हणजे ह्याच्यात ओवा सुद्धा घालायचा आहे. हा 1 टीस्पून ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे. मी तो घातलाय, पण तुम्हाला सांगायचं विसरले म्हणून तो ओवा सुद्धा घाला. आता मी एक भज तोंडात घालून तुम्हाला दाखवते. बघा तुम्ही किती छान कुरकुरीत असा आवाज येतो. अतिशय सुंदर कुरकुरीत अशी झालेली आहे. आणि आपण जे नंतर शेव टाकले त्याच्यात तयार, त्यामुळे त्याला एक मस्त अशी चव आलेली आहे. तर तुम्ही ही भजी पालकाची करून बघा. आता जवळच हे आलेली आहे कांदेनवमी, आता जवळच आहे. त्यामुळे या कांदेनवमीला ही पालकाची भजी अवश्य करा, खूप सुंदर होतात. आणि ही भजी करण्याची आयडिया मला भूमी शेफ आहे, त्याचं एक हॉनेस्ट किचन म्हणून यूट्यूब चॅनल आहे, तर त्याच्यावरून मी ही आयडिया घेतलेली आहे. तर त्यांचे मनपूर्वक आभार. आणि तुम्हाला माझे जर ह्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही मनपूर्वक बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.